माझे नाव संतोष आहे आणि माझ्या बाबाचे छोटे किराणा दुकान आहे। आता मीच त्या दुकानात बसतो, कारण माझे वडील म्हातारे आहेत आणि म्हणून ते घरीच राहतात। त्याचं दुकान खूप जुनं आहे, त्यामुळे त्या दुकानाचं काम मलाच सांभाळावं लागतं। माझ्या दुकानाच्या आजूबाजूचे सर्व लोक माझ्या ठिकाणाहून सामान घेतात आणि कधी कधी मी त्यांच्या घरी माल पाठवतो। आता मला काम करून खूप दिवस झाले आहेत। एके दिवशी एक काकू आमच्या वस्तीत आल्या। त्या माझ्या दुकानात आल्या की माझी इच्छा नसतानाही मी त्यांच्याकडे पाहत होतो। ती पण माझ्याकडे बघत होती, पण आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही। ती माझ्या समोरच्या घरात राहते, त्यामुळे मी तिला अनेकदा गच्चीवर पाहतो आणि जेव्हाही मी माझ्या दुकानात जातो तेव्हा मी तिला पाहतो। तिच्या घरी एक लहान मुलगा आहे आणि तिचा नवरा चांगल्या नोकरीला आहे। एके दिवशी ती माझ्या दुकानात सामान घेण्यासाठी आली। ती माझ्या दुकानातून सामान घेऊन निघून गेली। ती बऱ्याचदा माझ्या दुकानात यायची, पण ती माझ्याशी बोलायची नाही, फक्त सामान घेऊन निघून जायची। असे खूप दिवस निघून गेले, पण तो दिवस आला जेव्हा ती माझ्याशी बोलली आणि मीही त्याच्याशी बोललो। त्या दिवशी तिने माझे नाव विचारले, मी तिला माझे नाव सांगितले। मी तिला तिचे नाव विचारले तर तिने भारती सांगितले। मी तिला म्हणालो की तू आमच्या शेजारी राहते ना? ती म्हणाली, हो, मी तुमच्या शेजारी राहते। आता आम्ही आमच्या मध्ये खूप बोलू लागलो आणि जेव्हाही ती माझ्या दुकानात यायची तेव्हा ती मला माझी तब्येत आणि माझ्या कामाबद्दल विचारायची, त्यामुळे मला खूप बरे वाटायचे। ती जेव्हाही दुकानात यायची तेव्हा मी तिच्याशी हसत हसत बोलायचो आणि तीही माझ्याशी हसत बोलायची। आमच्यात अनेक गोष्टी घडू लागल्या। आता माझी त्याच्याशी मैत्री होऊ लागली। एक दिवस तिने मला फोन केला आणि काही गोष्टी आमच्या घरी पाठवायला सांगितले। मी सामान त्याच्या घरी पाठवले। जेव्हा मी त्याच्या घरी सामान पाठवले तेव्हा तिने परत फोन केला आणि सांगितले की माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मी तुला उद्या पैसे देईन। मग मी म्हणालो, पैशाचा प्रश्न नाही, जेव्हा जेव्हा तुम्हाला माल हवा असेल तेव्हा तुम्ही मला सांगा, मी माल तुमच्या घरी पाठवतो। पण त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी पैसे दिले आणि जेव्हा जेव्हा त्यांना माल हवा असेल तेव्हा ती तिथे होती। ती मला फोनवर सांगायची आणि मी सामान तिच्या घरी पाठवायचे। त्या वेळ मिळाला की ती माझ्या दुकानात यायची आणि तासनतास माझ्याशी बोलायची। आता कदाचित तिला पण माझ्याशी बोलायला आवडू लागलं होतं आणि मला पण तिच्याशी बोलले आवडू लागले होते। आता आमच्यात जवळीक निर्माण झाली होती आणि असा एकही दिवस गेला नाही जेव्हा ती माझ्या दुकानात आली नसेल। ती नेहमी माझ्या दुकानात यायची आणि मी तिच्याशी छान बोलायचो। आता तिलाही माझ्यासोबत वेळ घालवायला आवडत असे। आता आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो। आता तिची नजर माझ्या सोबत बोलताना थोडी वेगळी असायची। ती नजर मला भारावून टाकत होती। एके दिवशी मी तिला म्हणालो की तुला वेळ असेल तर चल माझ्यासोबत चित्रपट बघायला। ती म्हणाली, ठीक आहे, आणि आम्ही काही दिवसांनी चित्रपट पाहायला गेलो। चित्रपटाचा शो सुरू होण्याआधी आम्ही दोघे बाहेर बसलो आणि बराच वेळ बोललो आणि आम्ही दोघे खूप छान बोलत होतो। आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवत होतो। ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होती आणि मला पण तिच्याशी बोलण्यात मजा येत होती। कधी मी तिचा हात आणि ती हसायची आणि ती हसली की मला खूप बरं वाटायचं। चित्रपट सुरू झाल्यावर आम्ही दोघेही चित्रपट पाहू लागलो। ती खूप खुश होत होती। आम्ही चित्रपट पाहताना त्याने डोके माझ्याकडे वळवले, तेव्हा मलाही खूप बरं वाटायला लागलं। आम्ही बराच वेळ चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला। चित्रपट संपल्यावर आम्ही दोघं एकत्र घरी गेलो। आम्ही घरी जात होतो तेव्हा ती म्हणू लागली की आज मला तुमच्या सोबत राहून खूप बरे वाटले। अनेक दिवस आमचे असे सुरू राहिले। आम्ही कॉलवर पण बोलू लागलो आणि एक दिवस तिने मला फोन केला आणि घरी यायला सांगितले। मी तिला विचारले, तुला काय काम आहे? ती म्हणाली, दुकानातून काही वस्तू घेऊन ये। तिने माझ्याकडून वस्तू मागवल्या आणि मी तिच्या घरी गेलो। मी त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या दारावरची बेल वाजवली आणि त्याने दार उघडले आणि पाहतो तर ती खूप सुंदर साडी घालून होती आणि छान मेकअप केला होता। तिला मी पाहतच राहिलो। नंतर तिने माझ्यासाठी पाणी आणले होते। मी पाणी प्यायलो तेव्हा ती माझ्या समोर बसली होती। मला स्वतःला रोखता आले नाही। मी तिला म्हणालो, तू एकदम अप्सरा दिसत आहे। ती लाजली आणि हसली। तुला पाहून कोणी स्वतःला रोखू शकत नाही। मी असं बोलल्यावर ती म्हणाली, तू तर रोखले आहे ना?
आता मी समजले, आग दोन्हीकडे लागली आहे. आणि जवळ गेलो. आता तर तो परफ्यूमचा सुगंध मला भारावून टाकत होता. आणि मी कधी एवढ्या जवळ, मलाच कळले नाही. आता त्या परफ्यूमचा सुगंध सर्वत्र दळवळत होता. आणि आम्ही त्यात संपूर्ण सामावून गेलो होतो. आणि सर्वत्र सुगंधच सुगंध होता. अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.